नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत 7 नंबर वार्ड क्रमांकामध्ये. ह्या ठिकाणी तुम्ही आता हे बोर्ड बघू शकता. ह्या ठिकाणी हा बोर्ड आहे. बोर्ड दाखवून द्या. हे पहा, हा असा पूर्ण बोर्ड दाखवून द्या. हा बोर्ड फाडला गेलेला आहे की या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इथून त्यांचे म्हणजे उमेदवारी भेटलेली आहे. पियाल विनोद महावीर यांना इथून उमेदवारी भेटलेली आहे. या ठिकाणी बोर्ड लावलेला असताना त्यांचा बोर्ड इथं फाडला गेलेला आहे. त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नोंदवून आलेले आहे. त्यांच्याशीच विचारूया. ही घटना अशी ही जे जे घडलेली आहे एकदम म्हणजे निंदनीय आहे. हे तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? हे बघा, मानसिंगा कॉलनी ही जी कॉलनी आहे, या कॉलनीमध्ये बुद्धिजीवी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. ठीक आहे. तर अशी ते सुसंस्कृत आणि शिक्षित माणसं इथं राहतात. मला 100% गॅरंटी आहे, विश्वास आहे की बॅनर फाडणारी व्यक्ती ही बाहेरील कोणी व्यक्ती आहे, ती व्यक्ती मानसिंगा कॉलनीची होऊ शकत नाही. दुसरं काय की आपल्या विवेक बुद्धीने निर्णय घेणारे लोक इतर राहतात आणि मानसिंगा कॉलनीची लोकांची वोट ही पैसे देऊन खरेदी करता येऊ शकत नाही. या उद्दिष्टाने माझं बॅनर फाडलं गेलेलं आहे. दुसरं म्हणजे काय, शिवाय आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मोठ्या नेत्यांच्या आज रॅल्या इथून निघणार आहेत आणि त्या रॅल्या निघताना आपल्या नेत्याला माझं बॅनर दिसू नये म्हणून आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी एखाद्या माधवपुरीने हे कृत्य केलेलं आहे. असो, लोकांच्या मनात जे आहे ते लोक करतीलच. लोक कोणाला वोट देणार, लोकांना कोणाला वोट द्यायची, लोक कोणाला निवडून देणार हे लोक ठरवतील, एखादा मातीपुरू नाही. आताच आपण हे 7 नंबर वार्ड मध्ये उमेदवार आहेत, मशालवर थांबलेले आहेत. आता आपण त्यांच्याशी बातचीत केलेलो आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे वार्ड आहे, या वार्डामध्ये जे 7 नंबरचे इथं कोणीही असं कृत्य करणार नाहीये. हा कोणीतरी बाहेरून केला असेल आणि त्यांना कुठेतरी वातावरण बिघडवायचं असेल, असं यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, कुणाचं बॅनर फाडून कोणीही निवडून येत नाहीये. जर असं झालं असतं तर प्रत्येकाचे बॅनर फाडत फिरले असते. जनतेच्या मनात जावं लागतं, जनतेच्या मनात कोरावं लागतं, त्यांचे घरी जाऊन आपल्याला कामं करावं लागतं, त्यांच्या सुखात दुःखात जावं लागतं. त्याच्यानंतर आपण कुठेतरी निवडून येतो. असं बॅनर फाडून कुणीही निवडून येत नाही. धन्यवाद.